त्यांची नाराजी आणि थेट मंत्रिमंडळ बैठकीला दांडी। हा विषय नेमका काय सविस्तर समजून घेऊया। एका समाजाच्या दबावाखाली येऊन सरकारने जीआर काढल्याचा काही ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे आणि दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ सुद्धा मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या जीआर बाबत कायदे तज्ञांशी सल्लामसलत करणार आहेत आणि गरज पडल्यास कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा आज मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केलं। याशिवाय कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क सरकारला नाही अशी तिखट प्रतिक्रिया सुद्धा भुजबळांनी दिली। त्यामुळे ओबीसी समाजाचा चेहरा असणारे भुजबळ आजही आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले दिसले आणि त्यामुळे मुंबईत असूनही त्यांनी कॅबिनेट बैठकीला दांडी मारली। दरम्यान भुजबळांच्या नाराजीची पक्षाकडून दखल घेण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची नाराजी असेल व ओबीसी समाजाची नाराजी असेल ही महायुतीतल्या कुठल्याही पक्षाला परवडणारी नाहीये। तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय की नाही यावर अभ्यास करावा लागेल आणि 1-2 दिवसात त्याबाबत स्पष्टता येईल अशी प्रतिक्रिया खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकर यांनी बोलून दाखवली। पण आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे भुजबळ हे मुंबईत होते पण ते मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित होते। कारण ओबीसी समाजाचं आरक्षण हिरावून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले असा जो ओबीसी नेत्यांचा आक्षेप होतोय त्यामध्ये खरं तर भुजबळांची सुद्धा नाराजी उघड आहे। भुजबळ आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कॅबिनेट म्हणजे मंत्र्यांची एक बैठक होत असते। कॅबिनेटच्या बैठकीआधी महायुतीतल्या 3ही पक्षाच्या मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक ही होत असते। ती अर्ध्या तासाची जवळपास बैठक असते आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ म्हणजे महायुतीतल्या 3ही पक्षांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होत असते। त्यानुसार आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या 3ही पक्षांच्या मंत्र्यांची बैठक पार पडली। यावेळी आपल्या पक्षाच्या कॅबिनेटच्या बैठकीला भुजबळ उपस्थित होते। मात्र ज्यावेळी सह्याद्री अतिथीगृहावरच ज्यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होत होती त्याला मात्र भुजबळांनी दांडी मारली आणि भुजबळ आपल्या बांद्र्यातल्या एमईटी कॉलेजला गेले आणि आज दिवसभर तिथेच असल्याची माहिती आहे। त्यामुळे मुंबईत असून पक्षाच्या कॅबिनेटला उपस्थित राहिलेले भुजबळ हे खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते आणि याच भुजबळांवर खरं तर उपसमितीचं सदस्यत्व देऊन एक मोठं काम सरकारनं सुद्धा त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणानंतर भुजबळ काय प्रतिक्रिया देत आहेत, ओबीसी समाजाचा प्रश्न कसा मार्गी लागतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत राहा सकाळ।